गुन्ह्याची थोडक्यात हकीकत 17 जून 2025 रोजी फिर्यादी हे कार्यक्रमाकरिता बाहेरगावी गेले असता त्यांच्या बंद घराचं कुलूप तोडून अज्ञात इसमांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती। सदरबाबत बाबासाहेब शिंदे यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल केला होता। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अशा प्रकारचे घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नलावडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा घाटनांद्रे गावातील विधी संघर्ष बालक हिने केला असल्याची खात्री झाली। सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने विधी संघर्ष बालकास तिचा पालकासमक्ष ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता विधी संघर्ष बालकाने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देऊन गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल विधी संघर्ष बालकाचे पालकाने हजर केला। लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी सदर मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला असून विधी संघर्ष बालकास पालकासह पुढील तपासाकामी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाणे करीत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।